मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी तुम्हाला ना मस्त अशा एका भन्नाट स्पॉटवर फिरायला घेऊन चालली आहे. तर आज संडे होता, फिरायचा प्लॅन झाला, म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा. तर हे ठिकाण ना आपल्या हिंजवडीपासून अगदी 37 ते 38 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे मॅक्सिमम 1 ते 1.5 तास तुम्हाला जायला लागेल. आणि हे ना समर, मान्सून, हिवाळ्यात सगळ्या म्हणजे ऋतूंमध्ये फिरण्यासाठी ना परफेक्ट स्पॉट आहे. इथे तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता, मस्त मस्त फूड ट्राय करू शकता आणि ना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही प्लेस परफेक्ट आहे. तर आम्ही चाललेलो, म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा आणि मस्त जे काय माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे ना तोच मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे फूड कसं आहे, तिथे एन्जॉयमेंटसाठी काय काय सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि इथून तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे सुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पावसाळ्याच्या या सुंदर वातावरणात शहराच्या गर्दीपासून दूर असे एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला वॉटरफॉल, स्विमिंग पूल, रेन डान्स, स्टेप वॉटरफॉल, किड्स प्लेइंग एरिया आणि टेस्टी फूड हे सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर आज आम्ही निघालोय जगताप वॉटरफॉल इथे, जे की पुण्यापासून 60 किलोमीटर तर पिंपरी चिंचवड पासून फक्त 38 किलोमीटर दूर आहे. ओल्ड मुंबई पुणे हायवे वरून जाताना तुम्हाला बिर्ला गणपती टेम्पल सुद्धा बघायला मिळेल. सोमाटणे फाट्यावरून पुढे आल्यानंतर काणे फाट्यावरून तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे बरं का. आणि जगताप वॉटरफॉल इथून फक्त 12 ते 13 किलोमीटर दूर आहे. अँड ट्रस्ट मी, ह्या रस्त्यावरून जाताना मस्त गावी आल्याचा फील येतो राव. चारी बाजूने झाडी, थंड वातावरण, निळभोर आकाश आणि ना इतकं छान वाटतं ना इथे राव. आणि हो, एक मेन गोष्ट ती म्हणजे इथे ना बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे ना रस्ते मध्ये मध्ये थोडेसे खराब आहेत, बऱ्याच ठिकाणी खड्डे सुद्धा आहेत. सो गाड्या जपून चालवा. अँड यु नो, ह्या गावाला ना धबधब्यांचं गाव सुद्धा म्हटलं जातं, बिकॉज चारी बाजूला तुम्हाला ना जागोजागी धबधबेच बघायला मिळतील. आणि हे बघा, हा आहे एंट्रन्स एरिया जगताप वॉटरफॉलचा. इथे ना तुम्ही 2 व्हीलर आणा, 4 व्हीलर, अगदी बसेस जरी घेऊन आलात ना तरी पार्किंगसाठी भरपूर स्पेस अवेलेबल आहे, बाहेर सुद्धा आणि आतमध्ये सुद्धा. सगळ्यात आधी ते इथे आल्यावर तुम्ही गाड्या पार्क करा आणि त्यानंतर इथे काउंटर आहे. तिथे तुमचं जर ऑलरेडी बुकिंग असेल तर त्यांना तसं सांगा, म्हणजे ते आपल्याला ना नाश्ता, जेवणा किंवा इव्हनिंगचं जे स्नॅक असतं ना त्याचे कुपन देतात, किंवा नसेल तर तुम्ही ना तिथे जाऊन सुद्धा बुकिंग करू शकता. तर आता मेन मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे इथली एंट्री फीस किती आहे. तर इथे ना 350 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे, बट त्याच्यामध्ये फूड इन्क्लूड नाहीये. आणि सेकंड ऑप्शन म्हणजे 750 फीमध्ये तुम्हाला ना सकाळचा ब्रेकफास्ट अनलिमिटेड, त्याचसोबत दुपारचं जेवण अनलिमिटेड आणि इव्हनिंगला ना चहा आहे काहीतरी, तर ते तुम्हाला 750च्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. अँड ट्रस्ट मी, इथल्या फूडची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे आणि टेस्ट सुद्धा. बिकॉज सकाळचा सुद्धा मिसळपाव जो आम्ही नाश्त्यामध्ये खाल्ला ना खूप छान होता आणि दुपारचं सुद्धा जेवण खरंच खूप छान होतं. तर हे जगताप वॉटरफॉल ना 9:30ला ओपन होतं आणि काहीतरी 5-5:30ला बंद होतं. तुम्ही पूर्ण दिवस एन्जॉय करू शकता, पूर्ण दिवसाचंच पॅकेज आहे ते. त्यानंतर ब्रेकफास्टचा टाइम काहीतरी 9:30 ते 10:30 आहे. सो त्या टाइमात तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला कपडे चेंज करायचे असतील तर चेंजिंग रूम अवेलेबल आहेत, पण वॉशरूमची कंडिशन खूपच जास्त खराब होती आम्ही गेलो तेव्हा तरी. तर इथे ना तुम्हाला सॅटर्डे संडे भरपूर असा क्राऊड भेटेल, पण त्यात सुद्धा तुम्हाला मला एक सजेशन द्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त गर्दी नको असेल, मस्त तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, कपल सोबत ना टाइम स्पेंड करायचा असेल ना, तर तुम्ही लवकर या, म्हणजे 9:30 ते 12च्या दरम्यान. बिकॉज 12 नंतर इथे इतकी जास्त गर्दी होते ना. आम्ही बरोबर 9:30ला आलेलो आणि ब्रेकफास्ट वगैरे चेंज करून आम्ही 10 वाजता तर पाण्यात आलेलो. बघू शकता तुम्ही, इथे इतकी काही जास्त गर्दी नाहीये. बट 12:30 नंतर बापरे इतकी जास्त गर्दी झाली ना इथे, तो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ नंतर दाखवेनच. आणि मला या ठिकाणाचं ना एक गोष्ट खूप जास्त आवडली, ती म्हणजे नॅचरल वॉटरफॉल. त्याच्यात खाली जाऊन तुम्ही त्यांनी ना मस्त असं प्रोटेक्शन सगळं केलेलं आहे. काहीच असं ना म्हणजे काय बोलतो आपण, काही रिस्क नाहीये. तिथे सुद्धा तुम्ही जाऊन फोटो काढू शकता. त्याच्याच खाली स्टेप वॉटरफॉल, त्याच्याच खाली स्विमिंग पूल, स्लाइड्स, रेन डान्स आणि भरपूर अशा ऍक्टिव्हिटी एकाच जागी तुम्हाला बघायला मिळतील.
आणि इथे ना मस्त मोठ्यांसाठी ना वेगळ्या स्लाइड्स आहेत, म्हणजे 3 ते 4 स्लाइड्स आहेत इथे. आणि लहान मुलांसाठी सुद्धा ना किड्स प्लेइंग एरिया अवेलेबल आहे, जिथे ना मस्त असे झोके म्हणा किंवा त्यांच्यासाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. त्याचसोबत ह्याच्याच खाली ना रेन डान्ससुद्धा आहे, जिथे तुम्ही मस्त तुमच्या फ्रेंड्ससोबत ना डान्स करू शकता. आणि 1 ते 2च्या दरम्यान इथे ना मस्त असा पाऊस आला, म्हणजे ऑलरेडी तुम्ही पाण्यात आहात आणि वरतून पाऊस येतोय राव, असलं भन्नाट वाटत होतं ना. आणि हा व्हिडिओ 12:30 ते 1च्या दरम्यानचा आहे, म्हणजे 2 वाजेपर्यंत काहीतरी. आणि इथे तुम्ही आता गर्दी बघू शकता, ह्याच्यानंतर सुद्धा गर्दी भरपूर वाढली. सो तुम्ही लवकर आलात ना मस्त टाईम स्पेंड करायला भेटेल, फोटोज व्हिडिओज येतील तुमचे. अँड गाईज, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इथे लॉकर नाही आहेत अवेलेबल कोणत्याही प्रकारचे. सो तुम्ही ना एक्सपेन्सिव्ह सामान काहीच आणू नका. तुमचा मोबाईल असेल तो तुमच्यासोबत कॅरी करा, तुमच्या बॅग्स असतील तर तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. आणि इथे जागोजागी असे शेड केलेले आहेत, चेअर्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही ना तिथे तुमच्या बॅग्स एका चेअरवर ठेवून तुमच्या डोळ्यासमोर ठेवू शकता. बाकी कोणतीच अशी स्पेस नाही आहे, म्हणजे लॉकर्स वगैरे जिथे तुम्ही तुमच्या ना असं व्हॅल्युएबल सामान ठेवू शकता. सो जास्त काही कॅरीज करू नका, आणि केलं तरी स्वतःसोबतच ठेवा. इथे येऊन आमचा दिवस कसा गेला आम्हालाच कळलं नाही, इतकं छान. आणि आमची मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होती. त्यानंतर सगळं एन्जॉय झाल्यानंतर, जेवण, इव्हनिंग स्नॅक एन्जॉय केल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आणि घरी जातानाचा सुद्धा हा व्ह्यू बघा ना, इतका सुंदर वाटत होता. सो तुम्हाला वन डे पिकनिक एन्जॉय करायची असेल ना, नक्की इथे येऊ शकता. बाकीचे ॲड्रेस अँड डिटेल मी कॅप्शनमध्ये मेन्शन करतेच. आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. ओके, बाय, थँक्स फॉर वॉचिंग.